नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक गृहिणीचा एकच प्रश्न असतो सकाळी उठल्यावर की आज नाश्त्यात काय बनवायचं। आणि तेच ते रोज पोहे उपमा करून आपण पण म्हणजे बोर होते आणि मुलं तर खाऊन बोर होतेच, घरचे सर्व खाऊ। तर म्हटलं आज ब्रेड पकोडे बनवा, तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर मी एका कढईमध्ये तेल टाकलं, त्यात जिरे टाकलंय आणि कांदे मिरची टमाटर टाकून घेतलेले आहे, छान परतून घेतलेले आहे। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने इथे केलेलं आहे। तर त्यानंतर आपण पकोड्यासाठी घोळ तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 4 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता। तर 4 चम्मच मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकल्याने काय आपले पकोडे क्रिस्पी बनतात। आणि इथे बिना सोड्याने बिना ओव्हनने आपण हे पकोडे बनवणार आहोत। तर बनवून राहा मनोकी रसोईमध्ये। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। त्यानंतर आपण मीठ चवीनुसार टाकलेलं आहे, थोडंसं तिखट टाकलेलं आहे, काश्मीरी तिखट आहे, कलरसाठी आहे फक्त टाकलेलं। आणि हळद टाकली थोडीशी आणि ओवा मी इथे क्रश करून टाकलेला आहे। क्रश करून टाकला तर कसं टेस्ट फ्लेवर छान येतो। आणि पांढरे तीळ टाकले आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे सांबारसुद्धा टाकू शकता बारीक कट करून, मी नाही टाकलेला आहे। आणि मी इथे हिरवे मटरसुद्धा टाकून घेतलेले आहे यामध्ये। आणि त्यानंतर आपले बेसिक मसाला आहे जे तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर वगैरे, तर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बॉईल केलेले आलू छान असे मॅश करून घ्यायचे आहे आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं। तर आपला हा झाला आहे ब्रेड पकोड्याचं स्टफिंग तयार झालेला आहे। तर बघू शकता छान या प्रकारे इथे झालेलं आहे। आपण याला 2 मिनटं मिक्स केल्यानंतर 2 मिनटं छान थोडं झाकून ठेवायचं आहे आणि यात सर्व मसाल्यांचा वगैरे फ्लेवर होऊ द्यायचा आहे। तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर या पद्धतीने करून घेतलं। याची कन्सिस्टन्सी बघू शकता, चम्मचवर बिलकुल पूर्ण कोट झालेला आहे चम्मच। तर या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी पाहिजे। त्यानंतर मी थोडं इथे सांबारसुद्धा स्प्रिंकल करून घेतलेला आहे। तर एकदम खूप छान अशी रेसिपी ही बनते ब्रेड पकोड्याची। खूप जणांचं असं असते की ब्रेड पकोड्यामध्ये तेल खूप म्हणजे असं तेलकट असतात, तेल धरून राहतात, पण असं काहीही होत नाही। तर बनवून राहा तुम्ही मनोकी रसोईमध्ये। तर बघा ब्रेडचे मी असे स्लाइस जे होते ते असे काप करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आपण केला होता, स्टफिंग केलेला होता, तो आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे। कुरकुरीत आणि छान अशी ही ब्रेड पकोडा बनवून तयार होते। बिलकुल तेल वगैरे काही याच्यात ऑब्झर्व नसते, असं तेलकट नसते। हे छान असं थोडं दाबून घ्यायचं याला। याच प्रकारे आपण बाकीचे जे काप केलेले होते ते कापसुद्धा आपण असेच फिल करून घ्यायचे या स्टफिंगने। चम्मचच्या साहाय्याने थोडं त्याला दाबायचं, प्रेस करायचं आहे, जेणेकरून तो मसाला बाहेर निघला नाही पाहिजे। ठीक आहे। तर याच पद्धतीने आपण सर्व जे कट केलेले तुकडे होते ब्रेडचे ते सर्व स्टफ करून ठेवून देऊ। त्यानंतर पुन्हा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल छान गरम होऊ दिलेलं आहे। त्यानंतर जे एक एक आपण तुकडा जो स्टफ करून ठेवलेला होता तो याप्रमाणे या घोळमध्ये डिप करायचा आहे। आजूबाजूने सर्व कढईवरून याला डिप करायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडायचं आहे, तळून घ्यायचं आहे। छान तेल मीडियम गरम पाहिजे, खूप जास्त गरम पण नाही पाहिजे। तर या प्रकारे आपण बाकीचे सर्व पकोडे तळून घेऊया। सकाळी सकाळी हे मुलांना दिलं तर मुलं पण खुश आणि मुलांनी खुशीने खाल्लं तर आपण पण खुश, आणखी काय पाहिजे नाही। तर या प्रकारे आपले ब्रेड पकोडा बनवून तयार आहे। सकाळी सकाळी मस्त छान थंडीचे गरम गरम ब्रेड पकोडा आणि गरम गरम चहा। तर बघू शकता या कलर म्हणजे असा लाल ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे। एकदम क्रिस्पी, बिलकुल तेल नाही ऑब्झर्व झालेलं आहे काही नाही। तर बघा मुलीला दिला आहे मी सर्व करून, तर तिने खाऊन त्यांचे एक्सप्रेशन तर कधीही द्या त्यांना मस्तच असते। तर अशी होती आमची मॉर्निंग, असा होता आमचा ब्रेकफास्ट। कसं वाटलं तुम्हाला? भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।